शिवसेनेचे जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीबरोबर आहेत असं दिसतंय, परंतु कार्यकर्ते त्या मनाने किंवा त्या तन्मयतेने दिसत नाहीत. काय सांगा? सर्व पत्रकार मित्रांना जय महाराष्ट्र, सर्वांना जय महाराष्ट्र. सर्वांचं मनापासून शिवसेना परिवाराच्या वतीनं स्वागत. किरणजी, आपण प्रश्न विचारला. 4 तारखेला माझी स्वतःची माघार झाल्यानंतर अनेकांना काहींना आनंद झाला, काहींना प्रचंड दुःख झालं आणि ती रात्र त्यांची काहींची आनंदात, कोई गम में तो कोई खुशी में, रातभर सोया नाही, अशा प्रकारची परिस्थिती होती. तुम्ही विचारलं, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते, सर्व शिवसैनिक मनापासून 5 तारखेपासून महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये आहे. आजचा पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश हाच आहे की काल सकाळपासून म्हणजे 5 तारखेपासून किंवा 4 तारखेला रात्रीपासून काही मंडळी जाणीवपूर्वक शिवसैनिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसैनिकांना वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी भासून शिवसेनेवरती अन्याय झाला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला शिवसेनेवरती अन्याय झाला त्यावेळेला शिवसेनेचं घर सोडून पळून गेलेले आता शिवसेनेवरती अन्याय झाला आहे असा हाकाट्या मारतायत किंवा बोंबा मारतायत. आणि मग शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला मतदान केलं पाहिजे, माऊलींना उमेदवारी मिळायला पाहिजे होती असं ओरडून सांगणारे. खरं तर ते आतमध्ये त्यांनी डोकावून पाहिलं पाहिजे की आपण हे कशा पोटी बोलतो आहे किंवा का बोलतो आहे. माझी आपल्या माध्यमातून खरं तर आम्ही शिवसैनिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोच आहोत. कालही मी अनेक गावांमध्ये जाऊन शिवसैनिकांना वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आजही आम्ही तो प्रयत्न करतो आहे. परंतु काही लोक जाणीवपूर्वक शिवसैनिकांच्या आगतिकतेचा किंबहुना नैराश्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी आपल्या माध्यमातून तमाम तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा विचार घेऊन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आणि आदित्यसाहेब हे शिवसेनेची संघटना महाराष्ट्रभर देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं शिवसेनेची संघटना पुढे घेऊन जात आहेत. पक्षफुटीनंतर जे प्रामाणिक शिवसैनिक या तालुक्यामध्ये पक्षाबरोबर राहिलेले आहेत, शिवसेना पक्षाबरोबर राहिले, उद्धवजींबरोबर राहिलेत, या सर्व शिवसैनिकांचे उद्धवजींच्या वतीनं आभार मानलेलेच आहेत. परंतु आज काही मंडळी आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी किंवा आम्ही शिवसैनिकच आहोत, आम्हाला मतदान द्या, अशा चुकीच्या पद्धतीनं आज लोकांना, शिवसैनिकांना भावनिक करतायत. तर माझी शिवसैनिकांना तीच विनंती आपल्या माध्यमातून करायची, कोणी भावनाविवश होऊ नका. ज्यावेळेला शिवसेनेला खऱ्या अर्थानं गरज होती, उद्धवसाहेबांना गरज होती, त्यावेळेला ही सगळी मंडळी शेपूट घालून पळून गेली. परंतु प्रामाणिक शिवसैनिक हा जागेवर राहिला आणि आज तोच शिवसैनिक शिवसेनेबरोबर, उद्धवसाहेबांबरोबर आणि महाविकास आघाडीबरोबर आहे. आणि ही जी चुकीची समज पसरवले जातात ते लोकांपर्यंत किंवा शिवसैनिकांपर्यंत तो निरोप देण्यासाठी आजच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आज सगळ्यांना ही विनंती करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतो. तुम्हाला काय आश्वासन दिले किंवा काय पुढे पद देणार? नाही, माझं आश्वासन, माझं पद हे अजिबात महत्त्वाचं नाही. माझ्या दृष्टीनं शिवसेना पक्ष संघटना, उद्धवजी, आदित्यसाहेब हे महत्त्वाचे आहेत. शिवसेनेमध्ये आदेश चालतो. मी शिवसेनेचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. शेवटी इच्छुक असणं गैर नाही. सगळ्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित होतं, जसं इकडून आम्हाला अपेक्षित होतं तसं महायुतीतून देखील अपेक्षित होतं. म्हणजे कोणाचं नाव घेऊ नये, पण शिंदे सेनेकडून देखील त्यांना तिकीट मिळावं ही अपेक्षा होती, भाजपकडून देखील ती अपेक्षा होती. आता उलटं माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, जे कोणी तुमच्याकडे येतील आणि म्हणतील की माऊलींना तिकीट मिळालं नाही, त्यांना मिळायला पाहिजे होतं. कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना माझी विनंती आहे, त्यांना पहिलं विचारा की तुम्ही तिकिटासाठी म्हणून तिकडे गेलात, मग आता तुम्हाला तिकीट मिळालं नाही, तुम्ही कशाला आमच्यामध्ये विष कालवायला येता. तर माझं हेच म्हणणं आहे, माऊलीला काय मिळणार आहे, मंगेश अण्णाला काय मिळणार आहे, बाबा शेठला काय मिळणार आहे, कोणा कार्यकर्त्याला काय मिळणार आहे, आम्हाला एकच मिळणार आहे, या तालुक्याला महाविकास आघाडीचा आमदार मिळणार आहे आणि या राज्याला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. आमच्या दृष्टीनं हेच महत्त्वाचं आहे. आम्हाला काय मिळेल त्याच्यापेक्षा राज्याला काय मिळेल, तालुक्याला काय मिळेल हे महत्त्वाचं आहे. तुमचा थेट आरोप अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांच्यावर आहे? 100% त्यांच्यावरच आहे. आता लोकांना ऐकलं नाही तुम्ही? नाही ना, मला ऐकायला कमी. तुम्हाला ऐकायला कमी आहे. त्यांनी सांगितलं ना. कोणावर? तुमचा आरोप कोणावर? तुमचा. आमच्या सगळ्यांवर आरोप आहे. जे शिवसैनिकांची मतं, जे पक्ष सोडून गेले आणि आज पक्षाकडे येऊन शिवसैनिकांना आव्हान करतायत आम्हाला मतदान करा म्हणून. माऊली शेठ, 3 अपक्ष शरद सोनवणे आहेत, नेमके त्यातले कोणते? 3 अपक्ष शरद सोनवणे, जो येईल त्याला तुम्ही प्रश्न विचारा. शरददादा भीमाजी सोनवणे हेच येत आहेत. वाणीसाहेब, तेवढी आम्ही जिगर ठेवतो, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही.
आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. 3 अपक्ष कोण नाही, कुठून धरून आणलेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हीच वाजवले प्रकरण. जे आज शिवसेना अडचणीत असताना पाय लावून पळून गेले, त्यांना कोणताही अधिकार नाही शिवसैनिकांकडे मतं मागण्याचा, आणि शिवसैनिकांनी देखील दारात त्यांना उभं करू नये, हेच आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. तुमच्यातील एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब दांगटे तुम्हाला सोडून गेले. हे बघा, शिवसेना ही गोम माहिती आहे तुम्हाला, गोमीला 36 पाय असतात. तिचे 2 पाय तुटले ना फरक पडत नाही, ती पळत राहते. शिवसेना ही गोमीपेक्षाही पण तजेलदार आहे, तेज आहे. अरे 2 आणि 4 पायाने काय फरक पडत नाही. असे किती आले किती गेले, 40 आमदार गेले साहेब, 40 आमदार गेले तरी शिवसेनेला फरक पडला नाही. हे बाकीची आजी माझी नाही, शिवसैनिकांची फसवणूक होते. शिवसैनिकांना भावनिक केलं जातं. शिवसैनिक भोळा बाबडा आहे, शिवसैनिक भोळा बाबडा आहे, त्याला फसवलं जाते, म्हणून आव्हान करायचे. बाकी असं आव्हान का करता म्हणजे केलं पाहिजे. प्रमुख आहे बाळासाहेब दांगट तुम्हाला सोडून गेले, तर त्यांच्यावर पक्षशिस्त म्हणून कारवाई करावी. होईल ना, पक्ष संघटना करेल ना कारवाई. बाळासाहेब दांगट मोठे नेते, प्रमुख म्हणून तुमची शिफारस काय? अहो साहेब, बाळासाहेब दांगट हे मोठे नेते आहेत, आणि शिवसेनेमध्ये हकालपट्टीचा अधिकार तालुका प्रमुखाला नाही, जिल्हा प्रमुखाला नाही, वरून मातोश्रीवरून हकालपट्टी होते. 100% होईल. जे काय आहे ते किंवा आमच्या शिफारशीची गरज नाही. शिवसेनेचे डोळे इकडे असतात, मातोश्री सेनाभवनचे डोळे इथं तालुक्यामध्ये काम करतात, आणि त्या पद्धतीने ते होऊन जाईल, काळजी करू नका. शरदानंद चौधरी तुमच्या अगोदर इन झाले, महाविकास आघाडीचा प्रचार करायला त्यांनी सुरू केला. इन बिन काय नाही व्हायच्यात. इन काय, आमची सगळी संघटना तुम्ही बघताय आमच्या सोबत आहे. उलट तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. तुमच्या सोबत दिसत नाही. तुम्ही त्यांना हे का नाही विचारलं का आदल्या दिवशी तुम्ही मोठं जोरात भाषण केलं? तुम्ही विचारा ना, आम्हाला काय ते सांग. असं म्हणाले, शिवसेना आदेशावर चालते, मी माऊली खंडागळ्यांना आदेश देतो की मागे फिरा, महाविकास आघाडीचं काम करा. चुकतंय, तुम्हाला शिवसेना कळली नाही. शिवसेनेमध्ये माऊली खंडागळे, मी सांगतो ना, तुम्ही म्हणाले शरद अण्णा चौधरी कधीच आदेश देऊ शकत नाही, आणि ते देणार पण नाही, ते देणार पण नाही. त्यांनी आदेश दिला. अहो साहेब, तुम्हाला शिवसेना नाही माहीत. शिवसैनिक आम्ही आहोत. हां, नाही माहीत, तुम्ही मान्य करा. शिवसेनेमध्ये आदेश चालतो मातोश्रीचा, सेनाभवनाचा. शरद अण्णाला तो अधिकार नाही, माऊली खंडागळेला देखील तो अधिकार नाही. शेरकरांच्या विजयाबद्दल काय आहे? 100% महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सत्यशील दादा शेरकर 100% विजय होणार, याची आम्हा सगळ्या शिवसैनिकांना खात्री आहे. विजयाचा फरक किती असेल, किती मतांनी विजय? हे बघा, अजून 1-2 दिवसामध्ये, काल परवापासून तुम्ही पाहिलं असेल, 4ला माघारी झाली, 5 तारखेपासून प्रचंड वातावरण फिरले, सगळे शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. आम्हाला खात्री आहे, डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना या तालुक्यामध्ये 51,000पेक्षा अधिकची आघाडी मिळालेली होती. आम्हाला आज 100% खात्री आहे की साधारणतः 40,000पेक्षा अधिकचं मताधिक्य हे आदरणीय सत्यशील दादांना मिळावं ही अपेक्षा आहे. शेवटी लोकसभेला एकाच एक लढत होती. आज विधानसभेमध्ये आपण बघताय 5-6, मला वाटतं एकूण 11 उमेदवार आहे, आणि 11मध्ये 4-5 उमेदवार हे बऱ्यापैकी लोकमानसात जनमानसात असलेले. त्यामुळं इतकं खात्रीनं सांगता येणार नाही, पण आम्हाला खात्री आहे की खूप चांगली आघाडी आदरणीय सत्यशील दादांना राहील. उमेदवारी अर्ज भरताना आशाताईंच्या पाया पडले होते, त्यांचा आशीर्वाद घेतला होता. तर मग आता या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ताईंना तुम्ही विनंती केली किंवा काय सांगा? नाही, आशाताई या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. आम्ही सोबत खूप काम केले, आणि मी माझ्या सगळ्या बहिणींच्या घरी पाया पडून आलो होतो, आणि हीच बहीण राहिली होती. मी त्यांना फोन केला होता, आणि योगायोगाने त्या मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या त्या केबिनमध्येच मला भेटल्या. आणि मला वाटतं की ही आमची संस्कृती आहे. या संस्कृतीचा आदर राखत मी आशाताईंच्या पाया पडलो. मला वाटतं त्याच्यात गैर काही नाही. आशाताईंनी आम्ही खूप सोबत काम केलं आहे. आम्ही आशाताईला देखील विनंती केली होती की ताई, आपण सगळेजण सोबत जाऊयात. पण आता शेवटी राजकारणामध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य असतं, ज्याचे त्याचे विचार आहेत, त्या दृष्टीने त्या पुढे गेल्या. लोकसभेला जसं तुम्ही लीड देऊ शकला, त्याप्रमाणे आता देऊ शकाल? 100% खात्रीनं. परंतु तुमची अवस्था अशी झाली होती की ज्या दिवशी तुम्ही मेळावा घेतला त्या दिवशी तुमची अवस्था अशी झाली होती की शोलेतल्या चित्रपटातल्या आसराणीसारखी झाली होती, आधी येते आधी उदर. आता पण तीच परिस्थिती. अजिबात नाही, चुकीचं म्हणताय तुम्ही. अजिबात नाही, कोल्हे साहेब तुम्ही चुकीचं बोलताय. अजिबात नाही, सगळी शिवसेना, हां, कोल्हे साहेब चुकीचं बोलतायत. सगळे शिवसैनिक त्या मेळाव्यामध्ये हजर होते. आधी उदर कोणीच नव्हतं. चुकीचं सांगू नका लोकांमध्ये, चुकीची बातमी. मला एक सांगा, कोण नव्हतं तिथे? सगळे शिवसैनिक, सगळे पदाधिकारी त्यावेळेला त्या व्यासपीठावर हजर होते. तुम्ही त्याचे फुटेज बघा. ते बाळासाहेब दांगट सोडून द्या, बाळासाहेब दांगट सोडून द्या. हे बघा, बाळासाहेब दांगट कालही आमच्या सोबत नव्हते. तुम्ही नको त्याला फार वेटेज देऊ नये असं मला वाटतं. आमच्या दृष्टीनं नाहीच. आम्ही हे बघा, आमच्या बरोबर आहेत, त्यांना
मानाने सन्मानाने वागवण्याचं काम करतो. आमचा तो सामान्य काय झालं? हा मानाच्या पानाचं काय झालं? मानाच्या पाण्याचं काय होईल ना ते. कुठे भेटलं? जस्ट वेट अँड वॉच. ग्रामपंचायत सदस्य जस्ट वेट ते ठरवू आम्ही. तो आमचा अधिकार आहे, आमच्या पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले होते की शिवसेनेला मानाचं पान देऊ. मग पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला एकच जागा दिली, तुम्ही समाधानी आहात का? 100% 2 जागा दिल्यात पुणे जिल्ह्यामध्ये. कोथरूडची जागा शिवसेनेला आहे, पुन्हा ग्रामीण खेडची जागा शिवसेनेला आहे. 21 जागा बघा. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंबहुना नसेल, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचं एक सूत्र आहे, जिथे ज्याचा आमदार आहे, जिथं ज्याचा विद्यमान आमदार आहे त्याला ती जागा सोडली जाईल. त्या न्यायानं उलटी खेडच्या जागेवर देखील तिथं राष्ट्रवादीचा आमदार होता, तरी परंतु ती जागा तडजोडीमध्ये शिवसेनेला मिळाली. आम्हाला त्याचा अभिमान आहे ना. शेवटी तडजोडीच्या राजकारणामध्ये हे सगळ्यांच्याच बाबतीत घडले. हे तुम्ही त्यांना तिकीट नाही मिळाली त्यांना पण विचारलं. शिवसेनेची ताकद मानली गेली आहे त्या जिल्ह्यामध्ये. दोन गोष्टी आहेत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, हे अलिखित सूत्र आहे. जिथं ज्याचा आमदार आहे तिथं. तसं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये 21 पैकी एकही आमदार शिवसेनेचा नाही. तुम्ही मुंबईत बघा, मुंबईमध्ये शिवसेनेला जास्त जागा आहेत, राष्ट्रवादीला 2-3 जागा आहेत. हे सगळ्या पक्षांच्या बाबतीत घडले. हे केवळ शिवसेनेच्या बाबतीत घडलेलं नाही, तर हे सगळ्या पक्षांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. ज्याचा जिथं विद्यमान आमदार आहे त्याच्यासाठी ती जागा सोडलेली गेलेली आहे. त्याच्यामुळं हे काय फक्त शिवसेनेला लागू आहे, राष्ट्रवादीला लागू आहे किंवा काँग्रेसला लागू आहे असं नाही. सगळ्या पक्षांची ही अडचण झालेली आहे. तुमच्या मेळाव्यामध्ये काही फ्लेक्स फिरले. अमोल कोल्हे लीडर नाही तर डीलर आहे, त्यांच्या फोटोवर कोल्हेचे चित्र लावले. हे कशाचं लक्षण? हे बघा, हे काही कार्यकर्त्यांची ती भावना होती. त्याच्या बाबतीमध्ये मी व्यक्तिगत नंतर सभा संपल्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची दिलगिरी देखील तालुका प्रमुख म्हणून व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की कार्यकर्त्यांकडून ह्या गोष्टी घडत असतात, त्याला फारसं मनावर घेऊ नका. पदाधिकारी म्हणाले तर एवढे कोटी जर तुम्ही काय केलं असेल तर आम्ही वर्गणी हे बघा, पैसे देतो. ह्या जनभावना असतात. आता ह्या सगळ्या पदाधिकारी बोलले. ऐकताय तुम्ही, पदाधिकारी बोललेत, आम्ही ते नाकारत नाही. शिवसैनिक बोलला, आम्ही बोललो, आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आम्ही बोललो. बोलण्याचा पश्चाताप होतो. काय नाही, काय कारण आहे पश्चाताप? बोलले. भावना व्यक्त केल्या, आहे काय त्याच्यात विशेष? आता मला काय विशेष आहे? दिवाळीच्या दिवशी खासदार कोल्हे आणि सत्यशील शेरकर एकत्र बसले होते. काही पत्रकारांनी तुमच्या उमेदवारांना प्रश्न केले की पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार, बाकीचे विषय कसे मार्गी लावणार. ते म्हणाले कोल्हे साहेब पाहतील. खूप ट्रोल होतात. नाही बघा, ट्रोल होणं वगैरे हेच तर आता ह्या सगळा सोशल मीडिया आहे, त्याच्यामध्ये येतं. सोशल मीडियामध्ये कुणी एकच ट्रोल होतं असं नाही, अनेक जण ट्रोल होत असतात. आता मी बोलतो, ऐका, सांगतो तुम्हाला सत्यशील दादा स्वतः कारखान्याचं खूप चांगलं मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे. उगीचं ट्रोल कोणत्याही मुद्द्यावरती करण्यात काय अधिकार नाही. सत्यशील दादा या तालुक्याचं नेतृत्व करणार आहे. मला खात्री आम्ही सगळे मिळून त्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याचा किंवा ते प्रश्न तडीस लावण्याचा प्रयत्न करू. त्यांनी जर खासदार बोलतील असं मला माहीत नाही, मी ती पाहिली नाही. खरं तर ते मला बघितलं पाहिजे काय झालं कसं झालं, मी ते पाहिलेलं नाही. जर म्हणाले देऊ ना साहेब, ते आमच्याकडे आता पण आहे. मला तुम्ही द्या, मी ते ऐकतो. मी त्या बाबा तुम्ही तालुक्याचे आमदार व्हायला निघाले, तुम्ही प्रश्न कसे सोडवणार? खासदार पाहतील, सांगतील ना, ते सत्यशील दादाच सांगतील, काय विषय नाही. आणि खासदार पाहतील म्हणणं याच्यात ते काय गैर आहे? खासदार देखील या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची पण जबाबदारी, दोघांची जबाबदारी राहील, आमच्या सगळ्यांची जबाबदारी राहील. ज्या वेळेला आम्ही जनमानसातून लोकांकडून मतदान मागतोय त्यावेळेला ही आमची सगळ्यांची जबाबदारी राहील, ती आम्ही पार पाडू. शेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, विविध कार्यकारी सोसायटी असतील, तर सध्या विद्यमान आमदारांच्या बरोबरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या ताब्यात एकंदरीत आहेत. आपण एकंदरीत जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष आपण एकत्र आहात. एकंदरीत ह्या प्रचाराची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे इथून पुढची? तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष, काँग्रेस पक्ष खूप चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन कालच्या परवाच्यापासून खूप चांगल्या पद्धतीनं कामाला लागलेत. गावनिहाय प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. पंचायत समिती गणनीय आहे, जिल्हा परिषद गटनीय आहे. खूप चांगल्या पद्धतीनं प्रचाराचं व्यवस्थापन सुरू आहे. आदरणीय सत्यशीलदादा शेरकरांच्या सोबतीनं काही निवडक सहकारी जे दौरे म्हणजे गावभेट दौरा म्हणजे उमेदवार प्रत्येक गावामध्ये गेला पाहिजे या न्यायानं आदरणीय सत्यशीलदादा शेरकरांच्या सोबतीनं काही प्रमुख पदाधिकारी तीनही पक्षाचे राहतात आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ते गाव भेट घेण्याचा प्रयत्न करतात. पण दुसरी जी प्रचाराची सिस्टम आहे की उमेदवार सगळीकडे प्रत्येक घराघरामध्ये पोचू शकत नाही, त्यामुळं कार्यकर्त्यांची जबाबदारी राहते की प्रचाराची पत्रकं तुतारीसारखं चिन्ह, अर्थात ते घरोघर गेलेलंच आहे, पण तरीसुद्धा सत्यशीलदादांचं नाव, तुतारी हे चिन्ह प्रत्येक उंबऱ्यापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत नेण्यासाठी खाली
अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा चालू आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला विचारात घेतलं जात नाही. चुकीचं म्हणणं आहे. बाहेरची यंत्रणा वापरून काम चाललं, आम्हाला नाही विचारात नाही नाही असं अजिबात नाही. आमच्याकडे एकही तक्रार नाही. साहेब एकही ते तक्रार तुम्ही म्हटलं होते संघटना टिकली पाहिजे म्हणून मला लढलं पाहिजे. 100%. आता असं काय झालं की तुम्ही रोज टाकले? संघटना टिकली पाहिजे यासाठी मला माघार घ्यावी लागली, हेही लक्षात घ्या. शेवटी बघा, प्रत्येकाची इच्छा असते. आशाताईंनी देखील भाजपचाही फॉर्म भरला होता, अपक्षही भरला होता. हे बघा, ही जोपर्यंत माघारी होत नाही तोपर्यंत उमेदवारीसाठी इच्छुक असणं अजिबात गैर नाही. संघटना टिकली पाहिजे म्हणूनच तुम्हाला सांगतो, सगळेजण व्यासपीठावर होते. आमचा 27ला जो मेळावा झाला त्यासाठी सगळेजण आले होते. संघटना एकत्र हे दाखवण्यासाठी निश्चितपणाने ते. आणि आजही मला आनंद या गोष्टीचा आहे की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमची सगळी संघटना एकदम ताकदीनं सोबत होती आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला आहे की आपल्याला मातोश्रीचा आदेश आला आहे, सेनाभवनचा आदेश आला आहे. भविष्यात आपली संघटना एकत्र राहण्यासाठी, महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून काम केलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला. आज जर तुतारीचा उमेदवार इथं निवडून आला तर पुढच्या आला नाही, येणारच. पुढच्या- आला नाही, येणारच. येणार ना. येणारच. पुढच्या विधानसभेला देखील स्टँडिंग आमदार म्हणून तेच दावा करणार, शिवसैनिकांच्या पदरी काय भेटेल? अहो साहेब, पुढची उद्याचं राजकारणातलं काही सांगता येत नाही. तुम्ही पुढचं 5 वर्षाचं काय घेऊन राहिले? हा प्रश्न तुम्ही टाळताय. अजिबात टाळत नाही, अजिबात टाळत नाही साहेब. पहाटे इथं शपथविधी होतो, उद्याचं काय घेऊन राहिले तुम्ही? खेडमधली परिस्थिती काय? सध्याच्या परिस्थितीत बोलू, 2 महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. विग्नरची निवडणूक पण जानेवारी महिन्यामध्ये आहे. तर सत्तेत शिवसेनेचा वाटा असेल का? 100% असेल. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तुमच्यासमोर. आम्ही जर घाबरत असतो ते आले नसते. आम्ही शिवसैनिक बोललो बोलतील ना ते. माझ्याकडे दिलेत. ते एका मिनिटात बोलते, तुम्ही काळजी करू नका. आलेले नाही किंवा ते दिसत नाही. आपण पूर्व पट्ट्यातील बाबू भाऊ आज पुण्याला गेलेत. त्यांच्या मुलीला दिवाळीची सुट्टी होती. कोण? भास्कर शेठ मुंबईला. सांगा ना. पूर्व पट्ट्यातले आमचे सुनील भाऊ आहेत. कोण भाऊ आमचे पूर्व पट्ट्यातले? काय काय जो एक कोण? नावं सांगा ना तुम्ही. नावं. डेंगू झाला. प्रसन्नांना डेंगू झाला, ऍडमिट. झाला काल त्यांना डेंगू. माऊली शेठ, माझा एक प्रश्न याच गोष्टी जर तुम्ही दिल्या तर निश्चितच कार्यकर्त्यांच्या मनातील जो काही संभ्रम आहे तो दूर होईल. प्रसन्न अण्णांना डेंगू झालेला आहे. ते अंडर ट्रीटमेंट आहे. ते सगळेजण काल हे काय अजित भाऊ साह आणि आमचे विभाग प्रमुख आले. पुढे अजित दादा, जीवन भाऊ शिंदे प्रचारामध्ये फिरतायत. बाबूराव पाटील असं म्हटले होते की माऊलींनी जरी निर्णय जाहीर केला असला, आमची कोर कमिटी बसेल आणि आम्ही निर्णय घेऊ. तुम्हाला उद्या सगळं दिसेल, काळजी करू नका. अजूनही प्रश्नचिन्हाचे का? काय नाही, मी सांगतोय तुम्हाला. कसं आहे, तुम्ही पत्रकार आहात. जे न देखे रवी ते देखे कवी, तसं पत्रकार कुठेही बघत असतात. आदरणीय बाबूभाऊ पाटे, आदरणीय बाबूभाऊ पाटे मुलींना घेऊन, मुलीला आज सुट्टी तिची संपली, कॉलेजला तिला सोडवायला गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मनात काय ते तुमच्याही ध्यानात आहे. मोहन शेठ, काय तुम्ही जो आरोप केला होता, हे देऊ कसं? मला काय प्रश्न आहे ते विचारा. म्हणजे बा शेटला एक शेवटचा प्रश्न आहे की गेल्या 5 वर्षापूर्वी शिवसेना धनुष्यबाणावरती तुमचे सहकारी मित्र म्हणून लढलेले आता अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत, तर मैत्रीचा हात म्हणून काही तुम्हाला सांगणं घातलं त्यांनी? तेच सांगायला आलोय. हे लबाड मंडळी ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला शिवसेनेकडे येतात. ही लबाड मंडळी आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. शिवसैनिकांना हेच सांगायला आलोय आम्ही आज. ज्यांना ज्या वेळेला गरज वाटली, ज्या वेळेला लोकांना गरज वाटली की आता शिवसेनेची आपल्याला गरज आहे, त्यावेळेला ही स्वार्थी मंडळी शिवसेनेमध्ये आली. ज्या वेळेला त्यांना वाटलं की आता आपल्याला शिवसेनेचा उपयोग होणार नाही किंवा आता शिवसेनेत राहून आपला उपयोग नाही, ते शिवसेना पक्ष सोडून गेले. आणि आज परत पुन्हा एकदा ती मंडळी शिवसैनिकांना आव्हान करतायत. माझ्या भोळा बाबड्या शिवसैनिकांनाच आव्हान आहे की अजिबात चुकीचं वागू नका. आपल्याला मातोश्रीचा आदेश आहे. माऊली खंडागळ्यांना मातोश्रीचा आदेश होता, तसा माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना उद्धवजींचा आदेश आहे. माझ्या शिवसैनिकांना उद्धवजींचा आदेश आहे. आणि आम्ही कधी काय मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी काही केलंच नाही. हो, शिवसैनिक प्रामाणिकपणाने काम करत आलाय. 2004 नंतर आम्हाला आमदार मिळाला नाही, पण आम्ही कधी खचलो नाही. शिवसैनिक कधी खचला नाही, बदला नाही. त्यामुळे आता देखील बदणार नाही. शिवसेनेचे कोणते वरिष्ठ पदाधिकारी किंवा नेते सभेसाठी इकडे येणार आहेत? नाही, अजूनपर्यंत प्रोग्राम आलेला नाही. आम्हाला तो प्रोग्राम सेनाभवनातून लवकरच येईल. निश्चितपणाने 1 किंवा 2 शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आमचे नेते सभेसाठी येतील. ज्या शिवसैनिकांनी 1990 सालापासून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर लढत दिलेली आहे,
आज शिवसेनेचा म्हणजे शिंदे सेना असेल किंवा उद्धव ठाकरेंची सेना असेल यांचा उमेदवार नाहीये, हे शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं काम करणार का? अहो साहेब, ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे. अजितदादाला पार काय काय म्हणाले, धरण भरू म्हणाले, 70,000 कोटीचा घोटाळा म्हणाले. त्यांना विचारा ना जरा. आमचं तर काय, काँग्रेस तालुक्यामध्ये तुम्ही म्हणाल तर आदरणीय सोपानांना शेरकर आणि शिवसेना सतत सोबत राहिली. सोपानांनी शिवसैनिकांना खूप जीव लावला. माझं ऐकून घ्या. ऑफकोर्स सोपानांना शेरकर यांनी शिवसेनेची स्थापना शिरोलीमध्ये केलेली होती. ते शाखा प्रमुख होते. ओरिजिनल शिवसेनेचे ते शाखा प्रमुख होते. आणि त्यांच्या काळामध्ये ऐका हां आहे ना, शेवटी संबंध कोणाचे नाही. आणि राजकारण कुठे गेलं आहे आता तुम्ही बघताय. त्याच्यामुळं हा मला वाटतं की खूप प्रश्न याचा राहिलेला नाही. आदरणीय सोपानांना शेरकर हे शाखा प्रमुख होते आणि प्रत्येक वेळेला कारखान्यामध्ये प्रत्येक वेळेला शिवसेनेच्या माणसांना सोबत घेण्याचं काम संचालक म्हणून त्यांनी केलं. मला वाटतं याच्यात तुम्ही हे करणं. आणि आता राजकारण त्या पद्धतीचं राहिलं नाही. सभेला काम झालेलंच आहे ना. तडजोडीचं राजकारण चालू आहे. त्याच्यामुळं काय शिवसेना काय राष्ट्रवादी, पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजपची आजची काय अवस्था आहे, या सगळ्या गोष्टी आपण आता बियॉन्ड जायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे. म्हणजे हे तडजोड म्हणजे काय, हीच तडजोड ना. आता समजा 3 पक्ष आहेत. या तालुक्यात आघाडीचा एकच उमेदवार असणार आहे. नाही जे असेल ते नाही. बघा 56 आमदार शिवसेनेचे आहेत महाराष्ट्रामध्ये. मग 56 ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि तिथं मग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काम करावं लागते. बांगर साहेब, तुम्ही जो आरोप केलेला होता त्या आरोपाला तुम्ही ठाम आहेत का? आरोप काय केला होता हे लक्षात येईल? हो, मी आरोप केला होता. काय केला होता? 27 तारखेला आमचा शिवसेना पक्षाचा मेळावा होता आणि त्यावेळेची कंडिशन ही आमची माऊली शेठ यांना आम्ही उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभं केलं होतं. आणि शिवसैनिकांच्या मनात काय भावना होत्या त्या भावना किंवा माझ्या मनातल्या काय भावना होत्या ते मी बोललो होतो. पण तसा काही प्रकार झाला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व आमच्या पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय सचिन भाऊ आहेर यांच्या आदेशानुसार 4 तारखेला माऊली शेठ खंडागळे यांची माघार झाली. आणि कालपासून आम्ही सर्वजण या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशीलदादा शेरकर यांचा प्रचाराला जोमाने या ठिकाणी सर्वांनी सुरुवात केलेली आहे. परंतु काय झालं, आता या ठिकाणी आमच्याबरोबर असलेले अपक्ष उभे आहेत. ते शिवसैनिकांना या ठिकाणी भावनिक करण्याचं काम करतात. केलेला आरोप मी त्यावेळेस जो आरोप केला होता मागेच घेतो तो आरोप. केवळ राजकीय हेतूने तो आरोप केला होता. आम्हाला माऊली शेठला त्यावेळेस उभं करायचं होतं. कंडिशन होती. हो द्या, काय आम्ही काय लपून नाही ठेवत. अध्यक्ष तालुका प्रमुख म्हणतात जे बोलला ते बोललाच. ऑफकोर्स म्हणताय शब्द मागे 100% ना. मग मी तुम्हाला सांगितलं की त्या वेळेला देखील सभा संपल्यानंतर मी स्वतः आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांशी बोललोय. या विधानसभेला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे सत्यशीलदादा शेरकर यांना प्रचंड बहुमताने आम्हाला या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या मदतीने, त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवार व जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाप जनता, त्यामध्ये कारखान्याचे पण भरपूर या ठिकाणी कामं आहेत, त्या माध्यमातून सत्यशीलदादांना आम्हाला प्रचंड बहुमताने या ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार म्हणून निवडून आणायचे. आणि भविष्यामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे त्यामध्ये सत्यशीलदादा हे मोठी जबाबदारी या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना देतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही पण उद्धव साहेबांकडे त्यासाठी मागणी करतो. होऊ शकतं, काही होऊ शकतं. खासदारकीला 51,000चं लीड होतं. मग आता आमदारकीला तुम्ही सगळे जर एक संघ राहिला तर मग कितीचा लीड? निश्चित तेवढंच राहू शकतं. लीड एवढं राहणार नाही, कारण आता खासदारकीची कंडिशन वेगळी होती. आता विधानसभा आहे, जवळजवळ 11 उमेदवार आहे. एकाच एक उमेदवार होता त्यावेळेस. आता 11 उमेदवार आहे, तरी 40,000 ते 50,000 मतदान मंगेशांना. तुमच्याकडे शरदराव लेंडे एक सिनियर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्यावर अन्याय झाला. सुरुवातीला अशी चर्चा होत होती तर तुमच्या गावातच उमेदवारी मिळालेली आहे शरद भीमाजी सोनवणे, म्हणजे शरद भीमाजी सोनवणे यांना. तुम्ही त्या गावचे ग्रामस्थ आहात. गावची परवा बैठक झाली, गावाने त्यांना एक मुख्य पाठिंबा दिला. तुम्ही कोणासोबत? आम्ही पक्षासोबत. गावाने त्या दिवशी पाठिंबा दिला, ते गावचे उमेदवार आहेत, बरोबर आहे. परंतु ज्या काळात जसं माऊली शेठने सांगितलं की पक्ष फुटला, शिवसेना पक्ष, 40 आमदार जे गेले, जे आपण त्यांना आता गद्दार म्हणतो, तर ते ज्यावेळेस गेले त्यावेळेस आमची तिथं मिटिंग झाली होती. तेव्हा सर्व शिवसैनिक आणि सर्व तिथं उपस्थित होते.
त्यावेळेस आम्ही त्यांना विनंती केली होती, त्यावेळेस मला तो मोहन शेठ वगैरे किंवा सगळेच आम्ही उपतालुका प्रमुख आणि बरेचसे कार्यकर्ते जमले. त्यावेळेस आम्ही त्यांना तेव्हाच सांगितलं होतं की बाबा तुम्ही उद्धव साहेबांबरोबर आपल्याला राहायला लागेल, परंतु त्यांनी वेगळा निर्णय घेतला. वेगळा निर्णय घेतल्यामुळं ते आमच्या पक्षाशी तसे संबंधित राहिले नाहीत, फक्त गावचे आहेत. त्यामुळं ठीक आहे, आता गाव कोणत्या गावचा जो उमेदवार असतो त्याला गाव त्या पद्धतीने मतदान करत, तो गावाचा विषय. परंतु आम्ही तालुका स्तरावर काम करतो समजा शिवसेना या पक्षातून, आणि आम्ही महाविकास आघाडीचंच काम करणार. कारण महाविकास आघाडी ज्यावेळेस विजयी होईल त्यावेळेस वरती उद्धव साहेबांना आपल्याला मुख्यमंत्री करता येईल, आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला सर्वांना कष्ट घ्यावे लागतील. जरी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तर मगाशी माऊली शेठनी सांगितलं की आता कोकणमध्ये पूर्वी राष्ट्रवादीचे चांगले म्हणजे परिस्थिती होती, परंतु आज तिथं फक्त राष्ट्रवादीला एकच जागा आहे, ज्या सर्वात जास्त जागा सेनेला आहेत. मुंबईमधली परिस्थिती आपण पाहिली. त्यामुळं हा महाविकास आघाडीमध्ये म्हणजे बऱ्याचशा कार्यकर्त्यांवर असा अन्याय झालेला आहे. त्यामुळे ह्यावेळेस ज्यावेळेस माऊली शेठ इच्छुक होते, आणि पक्षात इच्छुक असणं काही गैर नाही, परंतु त्यानंतरही आपण फॉर्म ठेवला होता, परंतु तो फॉर्म नंतर पक्षात आदेश आल्यानंतर आपण काढून घेऊ. आम्ही सर्वजण आता महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादांना विजय करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत. आणि मागाशी तुम्ही यांनीच प्रश्न विचारला होता की महाविकास आघाडीचं काम शिवसैनिक करतील का, तर मागच्या वेळेस आपण लोकसभेला पाहिले सर्वात जास्त काम शिवसैनिकांनी केलं, सर्व बूथ शिवसैनिकांकडे होते. आताही तेच नाही फरफट तो वेगळा विषय होता, परंतु काम त्यावेळेस शिवसेनेने केलं, आणि तालुक्यामध्ये जे आज लीड आहे 51,000 त्या शिवसैनिकांचा सर्वात मोठा वाटा आहे हे स्वतः कोल्हे साहेब बोलले. तुमच्या म्हणण्याला जर आपण दुजोरा दिला तर मग शिवसेनेला तिकीट का नाही मिळालं? ठीक आहे ना, मग मागाशी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला 56 जागे आम्हाला मिळाले, तिथं त्यांचे कार्यकर्ते इच्छुक होते. जागा आहे त्यापैकी 33 जागा या माशालीला दिल्यात, आणि पुणे जिल्ह्यामध्ये इथं पवार साहेबांचं वर्चस्व जास्त असल्यामुळे इथल्या जागा तिथे गेली. पण शिवसेनेच्या हक्काचं वोटिंग तर आपल्या तालुक्यात एवढं आहे 50 ते 60,000 आहे ना. हां, तुम्ही ब्रीफिंग करण्यात कमी पडले का? अजिबात ब्रीफिंग करण्यात कमी नाही, योग्य पद्धतीनं ब्रीफिंग झालेलं आहे. पण केवळ जुन्नरच्या जागेवरती महाराष्ट्राच्या 288 जागांचं गणित बिघडत नाही. सगळे विद्यमान आमदार जिथं जिथं आहेत तिथं तिथं त्यांना जागा दिलेली आहे. आम्हाला उलटी खेडची जागा आमचा तिथं आमदार नसताना देखील मिळालेली आहे. तडजोडीचं राजकारण मी तुम्हाला सांगितलं. मुंबईमध्ये सेनेला जास्त जागा आहेत, कोकणामध्ये सेनेला जास्त जागा आहेत, मराठवाड्यामध्ये सेनेला जास्त जागा आहे. शेवटी हे गणित बघा सगळ्यांना बसवायचं असतं, त्यामुळं हे सगळं साधावं लागतंय. ही तारेवरची कसरत नेत्यांना करावी लागते, आणि आमची फरफट बिरपट काय नाही हो, हे चालू राहतं. हे काय फक्त शिवसेनेच्या बाबतीत आहे असं काय नाही, फरफट हे राष्ट्रवादीचं तेच आहे की आघाडी एक संध आहे आणि युतीमध्ये 3 शकलं झालेली आहेत, त्याला फरफट म्हणतात. 4 झाली. देवराम शेट आहे त्यांच्याकडे, चौथा उमेदवार. इथं ते जर म्हणतात का मशालीला मिळालं नाही, मग शिवसेनेकडे माझ्याकडे काय, अरे मग धनुष्यबाणाला का ना आणली उमेदवारी, मग धनुष्यबाणाला तरी कुठं उमेदवारी मिळाली, मग कमळाला कुठं उमेदवारी. शिवसैनिकांच्या हातात काय मिळालं? नाही शिवसैनिकांच्या महाआघाडीचा आमदार होणार हे शिवसैनिकांचा आमदार आहे. तीनही पक्षाचे उमेदवार उभे राहिले या ठिकाणी विद्यमान आमदार तुम्ही चिडून काहीच मिळणार नाही तुम्हाला. ज्या पद्धतीने युतीमध्ये विद्यमान आमदाराला उमेदवारी केली त्याच पद्धतीने आघाडीमध्ये सुद्धा पवार साहेबांचा या ठिकाणी आमदार होते, आणि त्यामुळे पवार साहेबांना ही उमेदवारी इथली गेली. भावना पोहोचल्या. मंगेशांना तुमची काही घुसमट होते का? जिल्हा परिषद निवडणुकीला ज्यांना तुमचा बरोबर ज्यांनी एक मताने केला त्यांना सोबत घेऊन काम करावं लागतं. नाही लोकसभेला गेले, पुढेच आहे, परत त्यांना उमेदवारी मिळणार, परत त्यांचं काम करावं लागणार. त्यांना उमेदवारी मिळेल किंवा ते उभे राहतील का नाही हे ते सांगतील ना, मी नाही सांगू शकत. परंतु ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, आणि असं काय नसतं निवडणुकीपुरतं आम्ही तेवढं फक्त एकमेकाच्या विरोधक होतो. निवडणूक झाल्यावर ते माझ्याशी बोलतात, आणि मी ते, आणि आम्ही आमचे संबंध पूर्वी चांगले होते ना, आता आहे, त्यामुळे घुसमट वगैरे काय नाही होत. जिल्हा परिषद दोघं एकमेकांसमोर आले नाही ते तुम्ही त्यांना विचारू शकता ना. मी नाही जाऊ देतो. माऊली शेठ, तुम्ही मगाशी म्हटले की तुमच्या माघारीमुळे काही जणांना खुशी वाटली, काही जण गममध्ये गेले, तुमची नेमकी भावना काय होती? माझी काय भावना नाही हो, मी शिवसेनेचा प्रामाणिक शिवसैनिक आहे. आता खूप लोक निष्ठावान फिष्ठावान म्हणतात, मला ते डिक्शनरीमध्ये त्या शब्दाचा अर्थ शोधायचा, ते बाजूला ठेवू. माझी काय भावना आहे, मला तुम्हाला वाटलं मी काय दुःखद वाटलं तुम्हाला? मग काय याच्यात काय दुःख आहे? मी काय जन्माला आलो तर काय आमदार म्हणून नाही आलो ना आईच्या पोटातून. मी प्रामाणिक शिवसैनिक आहे, या देशाचा प्रामाणिक नागरिक म्हणून, नंतर शिवसैनिक म्हणून. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेसोबत 85 सालापासून काम करतोय, आणि शिवसेनेमुळे मिळालं ना. मी पंचायत समिती सदस्य झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, तालुका नाराज झाले. होणार ना, भावना असतात, ते लोक नाराज होतात, त्याच्यात काय विशेष. त्या भावनेच्या पलीकडे जाऊन
आपल्याला थोडंसं ग्राउंडवर येऊन व्यावहारिक बघावं लागतं की पक्षाच्या काय अडचणी आहेत, इथली ग्राउंड रियालिटी काय, इथली राजकीय परिस्थिती काय, हे सगळ्याला बघून आपल्याला सामोरं जाणं गरजेचं असतं. आपण जे आता विचारलं की माऊली शेठ आपल्याला याच्यातून काय मिळालं, उमेदवारी या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेल की माऊली शेठने खूप काही कमवलं. जुन्नर तालुक्यामधल्या असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये एक नेता म्हणून डिक्लेअर आजपर्यंत कोणी झालेला नव्हता. आणि या ठिकाणी उमेदवारीची माघारी घेण्याच्या अगोदर उमेदवारी कोणाला द्यायची शिवसेनेतून, तर जुन्नर तालुक्यातली संपूर्ण शिवसेना एकत्र बसून त्या ठिकाणी माऊली शेठला नेता डिक्लेअर करण्यात आला. म्हणजे ह्या जुन्नर तालुक्याच्या शिवसेनेला नेता मिळाला आणि ते नेत्याची जबाबदारी माऊली शेठला मिळाली. आणि ज्या वेळेस माऊली शेठनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर तो अधिकृत उमेदवार म्हणून दाखल केलेला होता आणि ती मागणी होती. परंतु ज्यावेळी शिवसेनेचा आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला आणि माऊली शेठनी माघार घेतली, तर माघारीमध्ये खूप काही दडलेलं होतं. एकटं माऊली शेठ दडलेले नव्हते, तर तालुक्यातल्या सर्व शिवसैनिकांचं भविष्य त्याच्यात दडलेलं होतं. आणि माऊली शेठच्या या निर्णयामुळे हे मोठं मन घेऊन जो निर्णय घेतला, त्याच्यामध्ये माऊली शेठची क्रेज मातोश्री या ठिकाणी फार मोठी झालेली आहे. आणि माऊली शेठ आता तालुक्याचे शिवसेनेचे एकमुखी ठरावाने हे नेते झालेले आहेत. निश्चितपणे याचं फळ माऊली शेठला भविष्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे माऊली शेठनी कमावले. हजारो शिवसैनिकांचं मनातली जे मनात होतं ते माऊली शेठनी कमावलेलं. शेवटचा प्रश्न, माऊली शेठ खंडागळेंच्या उमेदवारी माघारीनंतर कोणाला आनंद आणि कोणाला दुःख? शोधा जरा, शोधा म्हणजे शोध सापडेल. घ्यायला पाहिजे. कोण देव शोधा पाण्यात म्हणजे ठेवून होते, सापडेल. कोण देव पाण्यात ठेवून होते याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. मी पत्रकारांना विनंती करतो. शोधा म्हणजे सापडेल. ना आमचे जे विरोधक होते हे सगळेच देव पाण्यात ठेवून होते, जे आघाडीचे विरोधक होते. मग आता त्याच्यामध्ये कोणता एक विरोधक असा आम्हाला बोलता येणार नाही, पण कोण होता हे निश्चितपणे पत्रकारांना थोड्याच दिवसामध्ये कळणार. तुमची लढत नक्की कोणामध्ये, तुमचे प्रतिस्पर्धी सध्या? आमचा प्रतिस्पर्धी कोणीच नाही. आम्ही विजयावरती ठाम आहोत, आम्हाला विजय मिळणार. आताची जी लढाई चाललेली आहे, 2 नंबरला कोण? ज्यावेळी शिवसेनेने माघार घेऊन पाठिंबा आघाडीला दिला सत्यशील दादाला, मी ठामपणे आपल्याला सांगतो, आता जुन्नर तालुक्यातले विधानसभेमध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या नंबरला कोण राहील ही लढाई चालू होणार आहे. 1 नंबरचं सत्यशील दादा हा निघून गेलेला आहे. आणि म्हणून आता 2 नंबरला कोण राहील, 3 नंबरला कोण राहील याची लढाई चालू आहे. एक मिनिट, बरंच काही आम्हाला काय सांगायचं आम्ही सांगितलं ना. बरंच काही आहे असं उपयोग काय तुमच्या नक्की काय बरंच काय म्हणजे म्हटलं काय? 2 नंबरला कोण? अरे आम्ही कसं सांगणार ना, लोक ठरवतील 2 ला कोण, 3 ला कोण. आम्ही 1 नंबरचं सांगतो तुम्हाला. सैनिकांना आम्ही 1 नंबर सांगतो तुम्हाला. मिळालं. आम्ही अभ्यास केलाय. ही शिवसेनेमध्ये खूप मोठी बरंच काही मिळालं की काय काय हेच मिळालं ना साहेब, मी जे बोलतोय ते. तुमचा उमेदवार 1 नंबर की 2 नंबर? नेतापद मिळालं या तालुक्याचं. तुमचा उमेदवार 1 नंबर की 2 नंबर? ते तालुका प्रमुख ऑलरेडी आमचा उमेदवार तालुका एक प्रमुख मिनिट. असणं आणि संपूर्ण शिवसेना तालुक्याचा नेता असणं. अरुण सर 1 मिनिट, तुम्ही कन्फ्यूज करू नका. आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांचं ईव्हीएम वरती 2 नंबरला नाव आहे. व्ही फॉर व्हिक्ट्री 2 नंबरला नाव आहे, पण ते निवडून येतील 1 नंबरच्या मतानं. 1 नंबरची आघाडी असेल. उमेदवारी आमची मतपत्रिकेमध्ये 2 नंबरला नाव आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे आणि त्याच्यावर बटन दाबून आमचा उमेदवार, या पूर्व काळात कधी कोणत्याही उमेदवाराला मतं मिळाली नव्हती. इतकी मतं मिळवून आदरणीय सत्यशील दादा शेरकर प्रचंड मताधिक्याने या तालुक्यात निवडून येतील. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय जय महाराज. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.